नमस्कार दादा. नमस्कार हो. कुठून आले तुम्ही? नाशिक पिंपळगाव पासून. नाशिक पिंपळगावपासून इतक्या लांबून आले. किती किलोमीटर पडले? 230. वन साइड. हो. भरपूर लांब आले म्हणजे तुम्ही. दादा तुम्ही आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या एकदा. धनुष सोनवणे, नाशिक पिंपळगाव पासून. ओके. हा खोंड आपला आहे का? हो. नाव काय याचं? शॉटगन बंदूक. आदत आहे का? आदत आहे आदत. आदत आहे बरं. आज गटपास झाला का? गटपात झाला 19 मध्ये 5 नंबर तासावर. 5 नंबर झाला. पायरा कोण होता त्याला आज? ते आंबाटांडाचा रॉकेट. रॉकेट होता. बरं. हे म्हणजे हा पायरा आजच पळाला का? आधी पण ही गाडी पाहिली? ते योग आज जुळून आलाय तर आज पळवलोय आम्ही. बरं दादा, बैलगाडी शर्यतीमध्ये सध्या बैल पळवण्यासाठी अनेक आपल्याला मित्र वगैरे लागतात. हो. तर आपले कोण कोण आहे? सुट्टी मेकर, ड्रायव्हर वगैरे कोण आहे? याच्यात आम्ही तर सगळेच कोणी बैल पकडणार आहेत. हे पकडतात, हे पण पकडतात. मी गाडी पण आणतो, बैल पण पकडतो. स्वतः तुम्ही ड्रायव्हर आहेत? हो. बैल हा बुडाला कसा आहे उभा राहायला? शांत आहे का? जरा त्रास देतो? थोडासा त्रास देतोय. आणि झेंड्याला कसा आहे? झेंड्याला त्याला बैल जर टिकला ते आपण काही पण करतो इथे. कोणाची पण गाडी मारू शकतो. आतापर्यंत हा खोंड घेऊन आपण कोणकोणत्या मैदानात गुलाल केलाय? मैदान तर भरपूर पळालो. पण जेवढ्या वेळात गटबीट जिथं जाणार तिथं गट काढणार. गट काढला. हो. आणि सीमेला गाडी मार खाते का आपली? सीमेला मार काय दृष्टिकोन असा आहे का बैलाला वासरला बैल पुरत नाही. ओके. बैल पुरत नाही. मग आपण एखादा टॉपच्या पायऱ्यात पळलो का नाही अजून? फर्स्ट टाइम आता टॉपच्या पायऱ्यात पळालो. टॉपच्या पायऱ्यात फर्स्ट टाइम पाहिले. आता कसं झालंय, बैल जर पळवायचं म्हणलं तर वायदी वगैरे पण द्यावा लागते. वायदीचं आता प्रत्येकाची इच्छा राहते. आता आपली परिस्थिती नाही वायदी द्यायची, त्याच्यामुळे आपण काही देऊ शकत नाही. कारण हा खेळ जरी शेतकऱ्याचा असला पण आता खेळ शेतकऱ्यांना परवडण्यास झाले. तेच ना. हो ते तर आहे. बरं दादा, या खोंडाची आपण खरेदी कुठून केली होती? खरेदी आपण घोडेगाववरून. घोडेगाव कोण? गणेश साळुंके. गणेश साळुंके. त्यांच्याकडून आता मी मुलाखत भरपूर जणांची मुलाखत घेतल्या. त्यांच्याकडून आले भरपूर वासर टॉपला आहे सध्या. हो. आपण पण आणलं, यो पण आपल्याकडे टॉपलाच पळाला. त्यांच्या किती खरेदी केली तुम्ही अशी? आतापर्यंत आपल्याकडे 6-7 वासर झाले त्यांच्याकडले. हो. टॉपची वस्तू. टॉपची वस्तू. खोंड खरेदी करताना तुम्ही काय काय बघता बरं? म्हणजे काहीच नाही शेट, मी वाकड्या तिकडे शिंगाचे वासर घेतो. फक्त क्वालिटी पाहून घेता? बस. आणि आपली मेहनत कशी असते बरं? मेहनत काय नाही, असं कधी पाण्यात घालायचं, रेसल काढायची, एखादं छोटं मोठं मैदान पडलं तिला पळायचं. आणि ट्रेनिंग कशी? म्हणजे आपण घोड्या बरोबर देता का बैला? घोड्यातच बैल आणतोय ट्रेनिंग. म्हणजे तुम्ही घोडाबैल शर्यत पण करता आणि गटपास पण करता? बिनजोड पण घेतो, हे पण घोडा बैल पण. चालेल. कोणत्या घोड्याचा बैल पळवर सध्या आपला? आता आमच्या भागातला एक वासरू बैल आहे, घोडा आहे शिवा म्हणून, त्याच्यात पळते पब्लिकनी. हो. घोड्यामध्ये आतापर्यंत किती बिनजोड मारल्यात? मस्त 5-6 बिनजोड झाले त्याचे. 5-6 बिनजोड मारल्यात. चालेल. आणि बैलात पण बिनजोड पळवता का नाही? बैलात बिनजोडला पळतो 3 फेऱ्यात. आतापर्यंत 8-9 वेळा गट काढले आपण, पण आज फर्स्ट टाइम आपल्याला मनासारखा बैल भेटलाय. त्याच्यात आपण असल नशिबात आपण इथं काही ना काही करणार. आजच्या मैदानाचं आयोजन नियोजन कसं काय वाटतंय बरं? आयोजन नियोजन ते 1 नंबर आहे. मैदान ते 1 नंबर भरवले. चालेल. आता आपलं हिंद केसरीचं मैदान होणार आहे संभाजीनगरला. हो. तिथं पण आपली गाडी राहणार का? हो. तिथं आपलं आदत आहे, आपण आदत घेऊन ओपन मध्ये पळणार आहे. ओपन मध्ये पळणार आहे. हो. पायरा कोण राहील तिथं आपल्याला? पायरा शक्यतो हीच गाडी पळायला लागली. हीच गाडी पळा. हो. या क्षेत्रात टिकण्यासाठी तुम्हाला काय वाटतं बरं? मित्र जास्त गरजेचे आहेत का पैसे जास्त गरजेचे आहेत? नाही, मित्र जास्त गरजेचे आहेत. पैशाला किंमत नाही, मित्राला किंमत आहे. हो बरोबर. मित्र असेल तर आपण पैसे गोळा करून पण आपली गाडी पळवू शकतो. हो. मित्र असेल तरच आपण एवढी मैफिल जमा करून आपण बैल कुठे घेऊ शकते. हो. सरासरी आता समजा या मैदान तुम्ही आले नाशिक भागातून संभाजीनगरला, तुम्हाला सरासरी खर्च किती आला बरं? खर्च आला आतापर्यंत मला तर गाडी भाडं दे नाही 10,000. बाकी पोरांचा वितर खर्च वेगळा. चालेल. इथं इतका सारा खर्च करायचा, तुम्ही वैयक्तिक काम काय करता बरं? वैयक्तिक काही नाही, आपलं हेच मोलमजुरी करायची, बैल पळवायचे. म्हणजे मोलमजुरी करून तुम्ही बैल पळवताय? हो. आपल्याला स्वतःची वैयक्तिक शेती वगैरे काही आहे का? शेती वगैरे काही नाही. मग चारा वगैरे सगळं विकतच घेऊन करता? हो. परवडतं का तुम्हाला हे करायला सगळं? आता नाद करायचं म्हटलं थोडंफार परवडूनच घ्यावं लागेल आपल्याला. चालेल. बघा मित्रांनो, मोलमजुरी करून बैल पळवतायत तुम्ही. आपलं काही खरेदी विक्री पण करता का? हो. आलं एखादं आपल्या हिशोबात, आपल्या परिस्थितीनुसार तर आपण देत घेत राहतो. आपल्या खोंडाची आतापर्यंत काही मागणी झाली का? मागणी झाली, पण आपल्याला तेवढं परवडत नाही, आपण काही दिलं नाही. तरी कितीपर्यंत मागणी झाली आपल्या बैलाची? मागतात 7-7.5-8 पर्यंत. 7-7 लाखापर्यंत. हो. आणि आपल्या अपेक्षा आहे 15-16 लाख तरी आले पाहिजे. चालेल. कारण की योग्य किंमत आली मित्रांनो, बैल विकला पण पाहिजे. सर्वसामान्य गाडा मालक किती सर्व आपण
चालन दादा, तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.